आज तर ना हद्दच झाली. डोळ्यात एवढी झोप होती, पण तरी सुद्धा टिफिन बनवायला येऊन उभी राहिली. सगळ्यात आधी ना चहा बनवायला ठेवला. त्यानंतर त्यातलं थोडं गरम पाणी काढलं. कारण आता मी जी भाजी बनवणार आहे ना, त्याच्यामध्ये फोडणी झाल्यानंतर थोडं गरम पाणी घातलं, की ती पटकन शिजते. आणि एकीकडे ना आता अद्रक घेतलं, कारण चहामध्ये अद्रक नसेल तर चहा पिल्यासारखंच वाटत नाही. तर असं कोणाकोणाला होतं त्यांनी नक्की कमेंट करा. त्यानंतर कांदा जो आहे ना सोलून घेतला, आधी धुवून घेतला, कारण मला ना कांद्याची ॲलर्जी होते. आणि जर सकाळी सकाळी मला ॲलर्जी झाली तर माझा दिवस पूर्ण असाच निघून जाईल आणि त्या मूडमध्ये ना पूर्ण माझा दिवस खराब होईल. तर त्यानंतर मी इथे मस्त मसूरची भाजी बनवून घेतली. कुकर तिथे शिफ्ट करून घेतलं आणि दुसरीकडे बनवायला घेतल्या चपात्या. तर चपात्या ना सकाळीच मी म्हणजे दुपारच्यासाठी सुद्धा बनवून घेते, कारण दुपारी मी आणि दर्शन आम्हीच असतो आणि सगळ्यांसाठीच चपात्या इथे होतात, कारण नाश्त्याला सुद्धा हव्या असतात. तर इथे आता नम्रताचं टिफिन झालेलं आहे रेडी. तर आता ती जाईपर्यंत तिला बाय वगैरे करेन आणि नंतर पुढच्या कामांना सुरुवात करेन.